नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आजचा आपला विषय असणार आहे की उतरणारे शोल्डर ठीक कसे करायचे. तर बऱ्याच वेळा ना माझ्याकडे ब्लाऊज शिवायला जे नवीन कस्टमर येतात ना, तर त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही बऱ्याच ठिकाणी ब्लाऊज शिवले, पण आमचं जे शोल्डर आहे ना ब्लाऊज शिवल्यानंतर ते उतरतं. मग त्यामुळे ते म्हणतात की कशामुळे उतरतं, तर आम्ही माप परफेक्ट देतो तरी सुद्धा शोल्डर बऱ्याच वेळा उतरतं. मग नवीन कस्टमर आले ना की त्यांचा सर्वांचा हा प्रश्न असतो. तर मैत्रिणींनो, तुमच्याही बाबतीत असं होत असेल आणि जरी समजा तुम्ही ब्लाऊज शिवलेला असेल आणि त्याचं शोल्डर जर उतरत असेल, तर तुम्हालाही प्रश्न पडत असेल की ब्लाऊज तर शिवून झालाय, शोल्डर तर उतरते, तर ठीक कसं करायचं. तर मैत्रिणींनो, आज ह्याच विषयावरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, जर तुमचा ब्लाऊज शिवून तयार झालेला असेल आणि तरी त्याचं शोल्डर उतरत असेल ना, तर त्या चार ट्रिक वापरून आपण ठीक करणार आहोत, तेही 2 मिनिटामध्ये. तर मैत्रिणींनो, जरी तुम्ही स्वतःच शिवत असलात तरी ही ट्रिक वापरू शकता किंवा तुम्ही कस्टमरचे जरी शिवत असला तरी सुद्धा ही ट्रिक वापरू शकता. आणि शोल्डर उतरू नये यासाठी एकच करायचं की परफेक्ट कटिंग करायचं आहे. आणि जरी सुद्धा तुमच्याकडून परफेक्ट कटिंग झालं नाही आणि जरी चुकलं तरी सुद्धा तुम्ही ठीक करू शकता. तर चला, करूया आपण सुरुवात. तर मैत्रिणींनो, शोल्डर उतरण्याचे मेन कारण म्हणजे काय आहे, तर एक तर आपलं कटिंग करताना काहीतरी झालेल्या चुका. म्हणजे एक तर आपलं शोल्डरचं माप जे आपण घेतो ना ते जास्त झालेलं असेल, किंवा गळारुंदी जास्त वाढलेली असेल, किंवा तुमचा ब्लाऊज एकंदर फिटिंग करताना सैल झाला असेल. आणि दुसरं म्हणजे मुंड्याचं जे मेजरमेंट असतं ना, तो मुंड्याचं मापापेक्षा जास्त मुंड्याचं माप झालेलं असणार. म्हणजे मुंड्याचं जे मेजरमेंट टाकतो ना, ते आपलं जरा जास्त झालेलं असणार मुंड्याची लेंथ. त्यामुळे सुद्धा आपलं शोल्डर उतरतं. तर शोल्डर उतरू नये म्हणून एकतर कटिंग परफेक्ट करणं गरजेचं आहे. आणि तरीसुद्धा जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर त्यावर आपण 4 सिक्रेट ट्रिक बघणार आहोत. तर त्या कोणत्या? तर समजा गळा मोठा झालेला आहे आणि शोल्डर जर तुमचं उतरत असेल, तर त्यावर पहिल्यांदा एक ट्रिक आपल्याला बघायची आहे. ती म्हणजे तुम्ही बघू शकता, आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे. हे बघू शकता. तर अगोदर आपण नॉट लावून घेऊयात आणि दुसरी ट्रिक बघूयात. तर आता जेवढं तुम्हाला जिथून तुम्हाला नॉट हवी आहे तिथे तुम्ही मार्किंग करून घ्या. तुम्ही तयार नॉट पण लावू शकता किंवा तुम्ही कापडामध्ये तयार करून पण नॉट लावू शकता. तर आता ही 2 नॉट आहेत ना, हे मी तयार केलेले आहेत. आता त्या मी तुम्हाला लावून दाखवते ब्लाऊजला. बघू शकता, असं मागं पुढं करून व्यवस्थित ती नॉट लॉक करून घ्यायची आपल्याला, जेणेकरून ती फिक्स व्हावी आणि तुटू नये ह्यासाठी. आता त्याच मापात ह्या साईडला पण तेवढ्याच अंतरावरती घेऊन आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने मी नॉट लावून घेतलेली आहे. तर आता आपण तर बघू शकता, इथं मी तयार नॉट केलेली आहे. ती आपण अशी लावू शकता किंवा तुमचं कापड जर शिल्लक असेल तर त्यातली लावा, किंवा मग तयार तुम्ही जास्तीनं आणून ती पण लावू शकता. म्हणजे अगदी आपला ब्लाऊज इथं उतरणाऱ्या शोल्डरला लावलं तर इथं घट्ट होणार आहे आणि आपलं शोल्डर जे उतरतं ना ते अजिबात उतरणार नाही. तर ही पहिली ट्रिक आहे. तर दुसरी, ज्यांना नॉट नको असेल तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर बघू शकता, इथे आता मी जे धरलेलं आहे ना तिथलं मी शोल्डरला तुम्हाला धरायचं कसं ते दाखवते. आता ही बघू, ही पट्टी बघू शकता तुम्ही. तर काय करायचं आहे आपल्याला, इथून क्रॉसमध्ये तुम्ही बघू शकता, इथून क्रॉसमध्ये दाखवते मी सरळ तुम्हाला मार्किंग करून. इथून असं क्रॉसमध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून आपलं उतरणारं शोल्डर ना ते एकदम फिक्स बसणार आहे. तर हे बघू शकता, इथून मी 1/2 इंच धरलेलं आहे. पाव म्हणजे टोटल अर्धा इंच आपलं शोल्डर कमी होणार आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि ते व्यवस्थित लॉक करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपलं दिसणार नाही. आणि बरोबर इथे एक टाका घालून घ्या, की जे आपलं आड्याची टीप हे आहे ना मार्जिन, त्याला व्यवस्थित अशी टीप घालून घ्या किंवा एखादा टाका घाला. तर बघू शकता, हे इथून अशी टीप मारली तरी आपलं शोल्डर उतरणार कमी होणार आहे.
दुसरं म्हणजे एक तर आपला ब्लाऊज पोटात आणि इथं मुंड्यामध्ये जर लूज झाला असेल तरी सुद्धा आपलं शोल्डर उतरतं. बघू शकता इथे. म्हणजे जर समजा पोटात आणि मुंड्यामध्ये जर सैल झाला असेल तरी सुद्धा आपलं शोल्डर उतरतं. तर त्या काळासाठी काय करायचं आहे, आपल्याला जेवढं सैल होतं ना तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता ते अशी इथून अशी टीप मारून घ्यायची. आणि दुसरं म्हणजे जर ह्यातलं कुठलंच तुम्हाला नको असेल, म्हणजे तुम्ही सैल झाल्यावर तर अशी टीप मारणं गरजेचंच आहे. पण जर समजा तुम्हाला वरती नको असेल इथं आड्यांच्या इथं तुम्हाला धरायला आणि नॉटही नको असेल, तर एक गोष्ट तुम्ही करता, फ्रंट साईडला तुम्ही इथे बारीक अशी चून घेऊ शकता आणि अगदी फिनिशिंग सहित व्यवस्थित त्याला हे देऊन तुम्ही त्याच्यावरून फिनिशिंग टीप देऊ शकता आणि एवढंच धरू शकता. तुम्ही बघू शकता ह्या साईडला इथे 5 इंच तुम्हाला आतल्या साईडला धरायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला टीप मारून घ्यायचे आहे आणि सुपेरियर आणि फिनिशिंग सहित करायचं आहे तुम्हाला काम ते. बघू शकता इथे धरायचं आहे, म्हणजे हुकलूक पट्टी जिथं आपली असती ना तुम्ही बघू शकता तिथे आपल्याला क्रॉसमधनं असं टीप मारायचे आणि त्याच्यावरून आपल्याला दाब टीप देऊन घ्यायचे आहे. तर बघू शकता त्या पद्धतीनं आपलं उतरणारं शोल्डर आपल्याला कमी करायचं आहे. म्हणजे पहिलं म्हणजे तुम्ही इथं नॉट लावून घेऊ शकता बॅक साईडला व्यवस्थित. ही एक आहे. ज्यांना नॉट आवडत नसेल तर तुम्ही इथं जिथं आपलं आडे आहे तिथून तुम्ही क्रॉसमध्ये टीप मारून घेऊ शकता. एक 5 इंच म्हणजे टोटली अर्धा इंच शोल्डर आपलं कमी होते आणि हे उतरणारं शोल्डर अगदी परफेक्ट बसणार आहे. तिसरी ट्रिक म्हणजे जर समजा लूज होत असेल तर शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इथून पूर्ण कमरेतनं ते छातीपर्यंत म्हणजे मुंड्यापर्यंत तुम्ही टीप मारून घ्या. म्हणजे जे लूज जरी झाला ब्लाऊज तरी शोल्डर उतरतं, तर ते तसं करून घेऊ शकता तुम्ही. आणि चौथं म्हणजे तुम्ही फ्रंट साईडला बघू शकता फिनिशिंग सहित 5 इंच क्रॉसमध्ये टीप मारून तुम्ही आतल्या साईडला 5 इंच फोल्ड घेऊन त्याच्यावरून क्रॉसमध्ये टीप मारू शकता. म्हणजे जेणेकरून ह्या जर पद्धती अवलंबल्या तर तुमचं उतरणारं शोल्डर कमी होणार आहे. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आपलं जर उतरणारं शोल्डर कमी करायचं असेल किंवा परफेक्ट करायचं असेल, ठीक करायचं असेल तर ह्या ट्रिक आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, सुरुवातीलाच सांगते की जरी सुरुवातीलाच तुम्हाला ब्लाऊज व्यवस्थितच हवा असेल, त्यामध्ये काही चेंजेस नको असेल तर कटिंग करा, अगदी कटाक्षाने लक्ष द्या, कटिंग परफेक्ट करा आणि त्यातून पण जर तुमचा ब्लाऊज चुकला तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे ब्लाऊज ठीक करू शकता. तर मैत्रिणींनो, ह्या ट्रिक ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.